सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगावमध्ये शिक्षण संस्था चालकाकडून शिक्षकांचे आर्थिक शोषण। शिक्षकांचे आर्थिक शोषण करून शिक्षकांच्या पगारावर संस्था चालकाचा डल्ला। अशोक खलाणे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षण संस्था चालकाचं नाव। गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे आर्थिक शोषण करत राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या शिक्षण संचालकाला अखेर बेड्या ठोकलाय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून शिक्षकांचे आर्थिक शोषण करून शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या पगारावर संस्था चालकांनी डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारानंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या संस्था चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। अशोक खलाणे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षण संस्था चालकाचं नाव असून अशोक खलाणे हे काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी या पदावर आहे। शाळेतील शिक्षकांना दमदाटी करत गेल्या 20 ते 22 वर्षात शिक्षकांच्या वेतनातून अंदाजित 1 कोटींच्या जवळपास या संस्था चालकांनी डल्ला मारला असून या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संस्थेचा संस्था चालक व सचिव अशोक खलाणे यास अटक केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे, चाळीसगाव। काल दिनांक 14/3/25 रोजी आमच्याकडे एक 87/2005-25 गुन्हा दाखल झालेला आहे। 420, 408, 409 या कलमांखाली। याच्यामध्ये विलास आनंद भोई नावाचे तालुका कृषी अधिकारी जे आहे, तालुका पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी फिर्याद दिलेली आहे। आणि जय हिंद सोसायटी, जय हिंद हायस्कूल चाळीसगाव यांच्या सचिव, मुख्याध्यापक आणि क्लर्क यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये तिथे काम करणारे जवळजवळ 15 शिक्षकांचा पगारातील काही रकमेचा अपहार झाल्याबद्दल चा तो गुन्हा आहे। 97,11,00,000 इतकी रक्कम आहे अपहार झालेली आणि त्याच्यामध्ये अजून वाढ पण होऊ शकते। त्यातील जे मुख्य आरोपी आहेत सचिव यातले अशोक खलाणे यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। नक्की काही हे अपहार करण्यात आलेला आहे, कशी मोडस ऑपरेंडी काय आहे? याच्यामध्ये जे शिक्षकांचा जो पगार निघाला जायचा त्याच्यामध्ये आदर डिडक्शन इतर वजामध्ये प्रत्येक शिक्षकाचे एक 5,000 पासून 15,000 पर्यंत पैसे डिडक्ट केले जायचे आणि ते संस्थेच्या खात्यामध्ये जाऊन तिथून ते संस्थेच्या कामामध्ये वापरले जायचे। कधीपासून सुरू होता प्रकार हा 2006 पासून 2024 पर्यंतचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत फिर्यादी का समोर आले नाही, असं आताच का समोर आलं? त्याबाबत शिक्षकांनी तक्रार केली होती। शिक्षण विभागाने त्याची चौकशी केली, चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि चौकशी समितीने चौकशी केल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। किती आरोपी सर? याच्यामध्ये 3 आरोपी आहेत। 3 पैकी एक अटक आहे आणि 2 अजून मिळालेले नाहीत। आता शाळेमध्ये शिक्षिका आहात, गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपली फसवणूक सुरू होती। महिला कर्मचारी म्हणून आपली काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ अंतर्गत आदर्श प्राथमिक विद्यालय या संस्थेमध्ये 2010 पासून उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे। सुरुवातीला मी शिक्षण सेविका या पदावर रुजू झाली तेव्हापासून संस्थाचालक पगारातून 1,000 रुपये, नंतर 2,000, 3,000, नंतर 5,000 आणि मग 10,000 अशी कपात करत होते। आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली की ही कपात बंद करा किंवा कमी करा। आम्हाला 10,000 रुपये महिन्याला देणं सर्व शिक्षकांना कुठेतरी जीवावर येत होतं की 10,000 रुपये कुठल्याही शिक्षकांना देणं। सर नमस्कार, मी गुलाब हिम्मतराव पाटील, राणा मुंदखेडे खुर्द, सेवक पदावर मी काम करतो आहे। जवळजवळ 2002 पासून मी या शाळेत जैन माध्यमिक विद्यालयामध्ये सेवक पदावर काम करतो आहे। सर आमची बऱ्याच वर्षापासून पिळवणूक होत आहे। हो, संस्था चालकाला आम्ही विनवण्या केल्या आहेत की सर तुम्ही असं करू नका। नाही, ते म्हणतात की आम्ही पैसे कापू बा, काय आम्हाला शासनाला पैसा परत करावा लागतो असं सांगतात। माझा 2017मध्ये पाय फ्रॅक्चर झालेला होता। फ्रॅक्चर झाल्यावर मी 3 महिने घरी होतो। माझं कुटुंब कसं चाललं हे माझ्या जीवाला माहीत आहे। संस्था चालकांनी आणि मुख्याध्यापकांनी माझ्या या पगार बिलामध्ये, मेडिकल बिलामध्ये 18,000 रुपयाची कपात केलेली आहे आणि हा पुरावानिशी आणलेला आहे। मुख्याध्यापकाचा पगाराचा दाखला आणलेला आहे स्वतः। हो, आणि आमचे 2 पदं मंजूर असल्याने संस्था चालकाचे जे भाऊ आहेत विजय हरी खलाणे, ते आजपर्यंत शाळेवर आलेलेच नाही। माझ्या एकट्यावर सगळा लोड आलेला आहे आणि एकटा माणूस काय करणार आहे?
माझी ड्युटी कमीत कमी 13 घंटे ड्युटी आहे. संस्था चालकाच्या घरी काम करावं लागतं. परत पेट्रोल पंप आहे त्यांचावाला, इतर संस्था आहेत, इकडं जाय तिकडे जाय, त्यांच्या घरी जावं लागतं बंगल्यावर. असे बरेच माझ्यावर अन्याय झालेले आहे, पण शासनाने मला न्याय द्यावा बा, हीच आमची विनंती आहे. ठीक आहे, नाव सांगा आपलं. माझं नाव गुलाब हिम्मतराव पाटील. आपलं काय पद होतं तिथं? माझं सेवक म्हणून पद होतं. प्रकारे आपली त्या ठिकाणी संस्थेमध्ये पिळवणूक झालेली आहे, फसवणूक झालेली आहे, एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. का आपली प्रतिक्रिया? आम्ही सर्व महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी आहोत. आमच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांना अनुदान आल्यापासून संस्था चालकाने जी 1,000 रुपयापासून कपात सुरू केली ती आज 12,000 रुपयापर्यंत आलेली आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज दिले, तोंडी विनंती केल्या, आमचे अर्ज फाडले गेले. शेवटी कंटाळून आम्ही 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यामुळे बदल्याच्या भावनेने संस्था चालकाने 12 शिक्षकांना सेवा समाप्ती दिली, 2 कर्मचाऱ्यांना बडतर्फ या ठिकाणी केलेले. शेवटी आम्ही शिक्षण विभागाकडे या ठिकाणी अर्ज केले. अर्ज केल्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया या ठिकाणी होऊन आता आमच्या या संस्थेवर प्रशासक बसतोय. मंत्रालयामध्ये आमचं जे प्रकरण आहे या ठिकाणी पडलेलं आहे. आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या ह्या संस्थेवर प्रशासक बसून आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाने करावा. गेल्या किती वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी फसवणूक सुरू आहे? आमची जवळजवळ 18 वर्षे झालं सर. 18 वर्षापासून वेतन कपात या ठिकाणी सुरू आहे. जी 1,000 रुपयापासून कपात सुरू झाली ती आज 12,000 रुपयापर्यंत या ठिकाणी आलेली. आतापर्यंत किती लाखांची फसवणूक झाली? जवळपास आमचे 15 कर्मचारी जे या ठिकाणी पकडले तर 97 लाख होते. या ठिकाणी इतरही शाखेतील कर्मचारी आहेत की ज्यांनी तक्रार दाखल केलेली नाही. तो आकडा जर या ठिकाणी घेतला तो जवळपास 1.25 ते 1.5 कोटीच्या आसपास या ठिकाणी जातो. यानंतर मी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका आहेत